इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. पर्याय पंचायती राज, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना, ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. उत्तर राष्ट्रीय एकात्मता, ब. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. 2. चारू मुजुमदारशी निगडीत आहे. पर्याय JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन, ड. आसाम तेल कोंडी. उत्तर चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहेत. ब. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 2. तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा LTTE. 3. राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. 4. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. तर याचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे तिसरी, राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. तर या जागी दुरुस्त करून जोडी असेल राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. प्रश्न क्रमांक 2 अ. गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद. 2. लोकांचा राजाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागयुक्त लोकशाही. प्रश्न क्रमांक 3 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत? तर याचं उत्तर असेल समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्रपती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, समानता. ब. खालील विधाने चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. 2. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. प्रश्न क्रमांक 4 सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. उत्तर राष्ट्रीय आणि
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत लिहा. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण कामगारांचे आंदोलने, विद्यार्थ्यांची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जाती हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे आंदोलने निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती उत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडते. देशाची आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर: 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरात व्हावर असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली. नक्षलवादी चळवळ, जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षित केल्याची भावना असते, तिथे चळवळ यशस्वी होते. शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती सर्व शहरी भागात, विशेष कामगार भागात पसरली आहे. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात झाला. ही चळवळ कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या कार्य करणारी संघटना आहे. सशस्त्राच्या जोरावर रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार या पायाभूत कामात दहशतीच्या व हिंसक मार्गाने लोकशाही शासन उलथून पाडण्यासाठी काम करते. 2. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर: भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 या ॲक्टनुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरिता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. जम्मू काश्मीर भारतात सामील झाले आणि तेथूनच जम्मू काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइट फ्रंटची स्थापना केली. या अनधिकृत लष्करी गटाने नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. त्याचे नामकरण 1977 मध्ये प्लेबिसाइट फ्रंटला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाठवले. त्यातूनच आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना
आर्थिक पाठबळ व लष्करी रसद पाठवते. त्यामुळे जास्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाठ क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. तर लोकपाल ही संकल्पना कुठून घेण्यात आली? पर्याय आहेत अमेरिका, स्वीडन, युनायटेड किंगडम, रशिया. तर याचं उत्तर आहे स्वीडन. लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली. 2. नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. तर नागरिकाची सनद कशाचा भाग आहे? याचे पर्याय आहेत पॉस्ट कॉर्प, विकास प्रशासन, सुशासन, बिगर सहकार सरकारी उपक्रम. तर याचं उत्तर आहे सुशासन. नागरिकाची सनद ही सुशासन या संकल्पनेचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त. प्रश्न क्रमांक 2 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. सुशासनाची मूल्य. तर सुशासनाची मूल्य आहेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, समता आणि समावेशकता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. 1. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. 2. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर वरील विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3 सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती मिळते. नागरिकांच्या तक्रारीची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरित आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. प्रश्न क्रमांक 4 आपले मत नोंदवा. 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण यंत्रणेद्वारे माहितीचे साठवण करणे शक्य झाले. गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब मिळते. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. 2. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या
जवळ आणले आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. प्रश्न क्रमांक 5 उत्तरे लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर: शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. 1. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. 4. राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य आयोग करतो. 5. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. अ. सहभागात्मक. ब. पारदर्शकता. क. प्रतिसादात्मक व ड. उत्तरदायित्व. उत्तर आहे सुशासनाची मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत. अ. सहभागात्मक. लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि त्यांच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. ब. पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क. प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे. ड. उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयासाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अलिप्ततावादाचा गाभा हा आहे. पर्याय जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन. ब. शीतयुद्धात सहभाग. क. लोकशाही समाजवाद एक धोरण व ड. प्रादेशिकतावादाचे धोरण. तर याचं उत्तर आहे जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन. अलिप्ततावादाचा गाभा हा जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन आहे. 2.
भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे? पर्याय: बांगलादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ. उत्तर: बांगलादेश. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार बांगलादेश या देशाबरोबर केला आहे. ब. गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत: ए. नाटो युरोप, बी. एन्झस आफ्रिका, सी. सिएटो दक्षिण पूर्व आशिया, डी. सिंटो पश्चिम आशिया. तर याचं उत्तर आहे, चुकीची जोडी आहे एन्झस आफ्रिका. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल एन्झस ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट्स. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा. 1. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. हे विधान बरोबर आहे, कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते. 2. 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण 1990च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 3. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 3. आपले मत नोंदवा. हिंदी महासागरात भारताची भूमिका. उत्तर: हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय भारतातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारत आफ्रिका संबंधावर टीप लिहा. उत्तर: पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. वंशभेदाच्या धोरणाविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला. भारताने आफ्रिका खंडातील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनास सातत्याने पाठिंबा दिला आहे. आफ्रिका खंडातील खनिज तेल आणि अन्य व्यवसायांत भारतीय उद्योजकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे. हरारे येथील अलिप्ततावादी संघटनेच्या शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसाठी आफ्रिका फंड उभारण्यात भारताने पुढाकार घेतला होता. भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये आफ्रिकी देशातील सैन्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. 2. भारत-चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. उत्तर: 1949 साली साम्यवादी क्रांतीनंतर चीनला भारताने राजनयिक मान्यता दिली. प्रारंभीच्या काळात या 2 देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 मध्ये या 2 देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. त्यानंतरच्या काळात सीमावादावरून 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यांनी राजनयिक संबंध तोडले. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. सीमाविवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण
राखण्याचा करार झाला. 1990च्या दशकात चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल वाटाघाटीत ते एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे. प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे आहेत: अ. भौगोलिक घटक, ब. ऐतिहासिक घटक, क. आर्थिक घटक, ड. राजकीय घटक, ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर यावर उत्तर असेल अ. भौगोलिक घटक. दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ब. ऐतिहासिक घटक. शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान उद्भवली. क. आर्थिक घटक. वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. ड. राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे.